जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे 15व्या वित्त आयोगातून बांधण्यात आलेला पूल अवघ्या काही महिन्यातच पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। मार्च 2024 मध्ये पूर्ण झालेला पूल सप्टेंबर 2025 मध्ये कोणतीही अधिकृत परवानगी घेता तोडण्यात आला। त्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा 34.62 लाख रुपयांचा नवीन पूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। या प्रकरणात इंजी. राजू इंगळे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे। सुनगाव येथील लेंडी नदीवर गोरक्षनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर 15व्या वित्त आयोगातून बांधण्यात आलेला पाईप कल्व्हर्ट पूल मार्च 2024 मध्ये पूर्ण झाला होता, पण सप्टेंबर 2025 मध्ये हा पूल अचानक तोडण्यात आला। सर्वात धक्कादायक म्हणजे हा पूल तोडण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी नव्हती आणि ग्रामपंचायतीचा ठरावही नव्हता। या कामासाठी 4,80,000 रुपये नियमबाह्य पद्धतीने अदा करण्यात आले। आणखी मोठा धक्का म्हणजे आता त्याच ठिकाणी 34,62,000 रुपयांचा नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणावर इंजी. राजू इंगळे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे। एवढ्या लवकर पूल का पाडला? जबाबदार अधिकारी कोण? जुन्या पुलाचा हिशोब कुठे आहे? या प्रकरणामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। नमस्कार, मी राजू समाधान इंगळे, राहणार सुनगाव। जसे की सर्व सुनगाववासियांना माहितीच आहे की 2023 साली गोरक्षनाथ महाराज मंदिराकडे जाणाऱ्या लेंडी नदीवर एक छोटा पाईप कल्वर्ट बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं, परंतु हे काम अंदाजपत्रकानुसार नव्हतं किंवा अर्धवट होतं। त्यामुळे श्री विजय शत्रुघ्न वंडाडे आणि श्री गजानन मारुती धुळे यांनी तशी तक्रार ग्रामपंचायत पंचायत समितीला केली होती। त्यानंतर त्यांनी उपोषणही केले। उपोषणाच्या अंती त्यांना असं सांगण्यात आलं की हा पूल पूर्ण करून देण्यात येईल। तशा प्रकारचं आश्वासन मान्य गटविकास अधिकारी यांनी त्यांना दिलं होतं। त्यानंतर हा पूल पूर्ण पण करण्यात आला, पण हा पूल पूर्ण झाल्यानंतरच 1 वर्षानंतरच या पुलाचं खोदकाम करण्यात आलं। त्यानंतरही श्री विजय शत्रुघ्न वंडाडे यांनी ग्रामपंचायतला विचारलं का या पुलाच्या खोदकामावर माहिती द्या, परंतु ग्रामपंचायतनी सांगितलं की सदर पुलाची कोणतीही माहिती ही ग्रामपंचायत कार्यालयात नाही आहे। त्यानंतर त्यांनी गटविकास अधिकारी माननीय उपविभागीय अधिकारी यांना सुद्धा पत्र दिलं, बट त्यांच्याकडून त्यांना कोणताही रिप्लाय किंवा प्रतिक्रिया मिळाली नाही। हे सर्व चालू असतानाच त्याच जागेवर एक नवीन पुलाचं बांधकाम सुरू करण्यात आलं। नवीन पुलाच्या बांधकामाबद्दल सुद्धा ग्रामपंचायतला कोणतीही माहिती नाही किंवा कोणताही ठराव घेतला गेला नाही असं सांगण्यात आलं। सदर काम सुद्धा हे अंदाजपत्रकानुसार होत नव्हतं अशी तक्रार श्री विजय वंडाळे यांनी ग्रामपंचायत आणि मान्य गटविकास अधिकारी यांना दिली, बट सदर तक्रारीची सुद्धा कोणतीही दखल घेतल्या गेली नाही। असे असताना जुन्या पुलाचे देयक 4,80,811 रुपये हे परस्पर काढून घेण्यात आले आणि त्याबद्दलची कोणतीही माहिती कोणत्याही कार्यालयाला नाही आहे। असे असताना शासकीय निधीचा असा दुरुपयोग हा कदापि सहन केला जाणार नाही। जुन्या पुलाचे दिलेले देयक वसूल करावे, तसेच नवीन पुलाच्या कामाची अंदाजपत्रकानुसार जी गोष्टी आहेत रिक्वायर्ड आहेत त्याची निष्पक्षपणे चौकशी करावी असा अर्ज मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेला आहे। तरीही त्यानंतरही जर कोणती कारवाई नाही झाली तर कायदेशीर पद्धतीने कारवाई ही करण्यात येईल याची नोंद घ्यावी। धन्यवाद।